नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 2 पायथागोरसचे प्रमेय पायथागोरस थेरम या प्रकरणातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 म्हणजेच प्रॉब्लेम सेट 2 आपण पाहणार आहोत. संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 म्हणजेच प्रॉब्लेम सेट 2 मधील प्रश्न पहिल्यातील सर्व उदाहरणे आपण अभ्यासणार आहोत. प्रत्येक उदाहरण आपण मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी मराठीतून आणि तेच उदाहरण लगेचच आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला, अचूक पर्याय निवडा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. पहिला प्रश्न, खालीलपैकी पायथागोरसचे त्रिकूट कोणते? आउट ऑफ द फॉलोइंग विच इज द पायथागोरियन ट्रिपलेट. इथे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. यातील कोणता पर्याय अचूक आहे तो आपल्याला निवडायचा आहे. मग आपण एकेका पर्यायाचा विचार करूया. इथे पायथागोरसचे त्रिकूट कोणते ओळखायचं आहे. मग इथे जे पहिला पर्याय आहे 1, 5, 10 यामध्ये सर्वात मोठी संख्या आहे 10. मग याचा वर्ग प्रथम आपण तोंडी इथे करून पाहूया. 10चा वर्ग झाला 100 आणि उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करायची आहे. म्हणजे 1चा वर्ग 1 आणि 5चा वर्ग झाला 25. मग या दोघांची बेरीज झाली 26. म्हणजे या दोघांच्या वर्गांची बेरीज येते 26 आणि 10चा वर्ग आहे 100. म्हणजे या दोघांची किंमत सारखी येत नाही. मोठ्या संख्येचा वर्ग येतो 100 आणि उरलेल्या दोन किमतींच्या वर्गांची बेरीज येते 26. म्हणजे या दोन किमती समान नाहीत. म्हणजेच हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. दुसरा पर्याय आहे 3, 4, 5. इथे हा पर्याय सोडवताना इथे सर्वात मोठी किंमत आहे 5. 5चा वर्ग झाला 25 आणि या उरलेल्या दोन किमतींच्या वर्गांची बेरीज करून पाहूया. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 9 आणि 16 25 आणि इथे मोठ्या संख्येचा वर्ग आलेला आहे 25. म्हणजे इथे किमती समान आलेल्या आहेत. म्हणजे हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. मग तेच आता आपण इथे सोडवून पुन्हा एकदा पाहूया. हेच जर गणित 2 मार्कांसाठी सोडवा म्हणून आलं तर कसं सोडवायचं ते आपण इथे सोडवतो आहोत. मग हा बी पर्याय इथे अचूक उत्तर आहे. हे आपण तोंडी आता सोडवून पाहिलेलं आहे. आपल्याला माहिती की पायथागोरसचे त्रिकूट ठरवताना सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका जर आला तर ते पायथागोरसचे त्रिकूट असते. म्हणजेच मग आता इथे सोडूयात. या ज्या 3 किमती आहेत 3, 4, 5 या चढत्या क्रमाने आपण यांना अक्षर घेऊयात. ए बरोबर 3, बी बरोबर 4 आणि सर्वात मोठी किंमत आहे सी. त्याची किंमत घेतली 5. मग सी चा वर्ग मोठ्या किमतीचा वर्ग प्रथम करायचा आहे. सी वर्ग बरोबर 5चा वर्ग बरोबर 25. याला विधान 1 म्हटलं. आणि उरलेल्या ज्या दोन किमती आहेत ए आणि बी त्यांच्या वर्गांची बेरीज या ठिकाणी करूया. म्हणजेच ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर इथे 3चा वर्ग झाला 9 आणि 4चा वर्ग झाला 16. मग यांची बेरीज झाली 25. मग इथे 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर 9 अधिक 16 बरोबर झाले 25. याला म्हणतं विधान 2. आणि मग 1 आणि 2 वरून आपल्याला निरीक्षण केलं असता लक्षात येतं की दोघांच्या किमती 25 आलेल्या आहेत. म्हणजे उजव्या बाजू समान आहेत. म्हणजेच डाव्या बाजू पण समान आहेत. म्हणजेच 1 व 2 वरून आपण लिहू शकतो की सी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग. मग दोन्ही किमती समान आलेल्या आहेत. म्हणजेच मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. म्हणजेच 3, 4, 5 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. म्हणजेच इथे बी हा पर्याय अचूक पर्याय आहे. म्हणून आपण इथे उत्तर लिहिलेलं आहे बी पर्याय 3, 4, 5. आउट ऑफ द फॉलोइंग विच इज द पायथागोरन ट्रिपलेट. हिअर 4 अल्टरनेटिव्ह आर गिवन. लेट अस चेक वन बाय वन अल्टरनेटिव्ह. To have a Pythagorean triplet, we have to check that the square of the greatest side is equal to the sum of squares of the remaining two sides. So here let us check the Pythagorean triplet or not. So square of greatest number is 10. So square of 10 is 100. So 100
and the square of the remaining two sides means square of 1 is 1 and square of 5 is 25. So sum is 1 plus 25 is 26. So 26 is not equal to 100. So this is not a Pythagorean triplet. Now let us check the second alternative. 3, 4, 5. Here the greatest number is 5. So square of 5 is 25 and the sum of squares of the remaining two values are 3 square is 9, 4 square is 16 and 9 plus 16 is 25, and here the square of the greatest number is also 25. So these two values are equal. So this is a Pythagorean triplet. Now let us solve this here. Now consider A is equal to 3, B is equal to 4 and C is equal to 5 in their ascending order. So square of the greatest number means 3 square is equal to 5 square is equal to 25. Call this is equation 1. And the sum of squares of the remaining two sides is a square plus b square is equal to 3 square plus 4 square is equal to 9 plus 16 is equal to 25. Call this is equation 2. Now from 1 and 2, the two values are same, are equal. So right hand sides are equal means left hand sides are also equal. So c square is equal to a square plus b square from 1 and 2. So 3, 4, 5 is a Pythagorean triplet. So answer is the B alternative is the correct alternative. 3, 4, 5. प्रश्न पहिल्यातील दुसरा उपप्रश्न. काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज 169 असेल तर त्याच्या कर्णाची लांबी काढा. आता इथे आपण एक गणित सोडवण्यासाठी काटकोन त्रिकोण घेतला. इथे काटकोन करणाऱ्या बाजू आहेत x आणि y आणि याचा कर्ण आहे z. मग इथे काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज दिलेली आहे 169. म्हणजे काटकोन करणाऱ्या बाजू आहेत x आणि y, यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे x वर्ग अधिक y वर्ग बरोबर दिलेला आहे 169. आणि आपल्याला कर्णाची लांबी काढायची आहे. इथे कर्ण आहे z म्हणजे z बरोबर प्रश्नचिन्ह. मग इथे x वर्ग अधिक y वर्गची किंमत 169 दिली आहे. मग हा काटकोन त्रिकोण आहे. मग काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचं प्रमेय वापरूया. कर्णाचा वर्ग म्हणजे z वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजू म्हणजेच काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज उजव्या बाजूला लिहिली. हे झालं पायथागोरसचं प्रमेय. मग या पायथागोरसच्या प्रमेयावरून आकृतीतून आपण इथे सूत्र असं लिहिलं, z वर्ग बरोबर x वर्ग अधिक y वर्ग. पायथागोरसचे प्रमेय. मग इथे z वर्ग बरोबर x वर्ग अधिक y वर्गची किंमत आपल्याला दिलेली आहे गणितात 169, ती इथे ठेवली यांच्या जागी. आणि z वर्ग बरोबर मिळाले 169. मग दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं, z बरोबर आली किंमत 13. म्हणजे इथे अचूक पर्याय बी असणार आहे 13, कारण बी पर्यायामध्ये 13 ही किंमत गणितात दिलेली आहे. म्हणजे अचूक उत्तर आहे बी पर्याय 13. क्वेश्चन नंबर 2. In right angled triangle, if the sum of the squares of the sides making right angle is 169, then what is the length of the hypotenuse? Here right angle triangle is given. So let us draw a rough figure. In this right angle triangle, z is the hypotenuse and x and y are the lengths of the sides forming right angle. So means x and y are the perpendicular sides of this right angle triangle. Here the value is given that the sum of the squares of the sides making right angle is 169. So x square plus y square is equal to 169. It is given in the example, and we have to find the length of the hypotenuse. So z is equal to question mark. Here z is the hypotenuse. So we have to find the value of z. Now by the Pythagoras theorem and from the figure we can write the formula as square of the hypotenuse is equal to means z square is equal to the sum of the squares of the remaining two sides means x square plus y square on the right hand side. So z square is equal to x square plus y square by Pythagoras theorem. Now put the value of x square plus y square is equal to 169 here. So z square is equal to 169. So taking square root on both sides, we get z is equal to 13. So answer is 13. So B is the correct alternative here, because
The 13th answer is given in the alternative B here. So correct answer is B 13. प्रश्न पहिल्यातील तिसरा प्रश्न. कोणत्या तारखेतील संख्या हे पायथागोरसचे त्रिकूट आहे? आपण यापूर्वी एक उदाहरण पहिला प्रश्न सोडवला होता की त्रिकूट कसं ओळखायचं आहे. मग जे दिलेले 3 नंबर असतात त्यातील मोठ्या संख्येचा वर्ग हा जर उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका जर आला तर ते पायथागोरसचे त्रिकूट असते. मग या ठिकाणी 3 किमती दिलेल्या आहेत प्रत्येक पर्यायामध्ये. तारीख देताना 3 किमती दिलेल्या आहेत. मग प्रत्येक पर्यायाचा एका पाठोपाठ एक आपण विचार करूया. यातला पहिला पर्याय आपण सुरुवातीला विचारात घेऊया. मग इथे 15, 8, 17 अशा किमती दिलेल्या आहेत. मग इथे सर्वात मोठी संख्या आहे 17. मग त्याला सी हे अक्षर घेतलेलं आहे आणि उरलेल्या 2 किमती आहेत छोट्या लहान किमती आहेत त्यांना आपण ए आणि बी अनुक्रमे अक्षरं घेतलेली आहेत. मग इथे चढत्या क्रमाने आपण या सर्व किमतींना अक्षरं घेतली. ए बरोबर 8, बी बरोबर 15 आणि सी बरोबर 17. मग सर्वात मोठी किंमत 17 आहे. मग प्रथम त्याचा वर्ग करूया. सी वर्ग बरोबर 17चा वर्ग बरोबर 289. याला समीकरण 1 म्हटलं. आणि उरलेल्या ज्या 2 किमती आहेत ए आणि बी त्यांच्या वर्गांची बेरीज केली. ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 8चा वर्ग अधिक 15चा वर्ग. 8चा वर्ग 64, 15चा वर्ग 225. यांची बेरीज झाली 289. याला समीकरण 2 म्हटलं. मग 1 आणि 2चं निरीक्षण केलं असता लक्षात येतं की या किमती समान आलेल्या आहेत. कारण दोन्हीमध्ये किंमत 289 आलेली आहे. म्हणजेच उजव्या बाजू समान आहेत 1 आणि 2च्या, म्हणजे डाव्या बाजू पण समान आहेत. म्हणजेच आपण 1 व 2 वरून लिहू शकतो की सी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग आहे. म्हणजेच 15, 8, 17 ही जी दिलेली तारीख आहे हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. कारण मोठ्या बाजूचा वर्ग बरोबर उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज आलेली आहे. म्हणजेच 15, 8, 17 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. म्हणजेच इथे ए पर्याय जो आहे तो अचूक पर्याय आहे. म्हणजेच ते पायथागोरसचे त्रिकूट आहे. नाउ थर्ड सब क्वेश्चन फ्रॉम क्वेश्चन नंबर 1. Out of the dates given below, which date constitutes a Pythagorean triplet? And here 4 alternatives are given. So we have to check whether the given date is a Pythagorean triplet or not. So let us check one by one. So consider the first alternative, 15, 8, 17. Here A is equal to 8, B is equal to 15 and C is equal to 17. So we are assuming the letters A, B, C as per the ascending order of the values. So 8, 15, 17, these are the ascending order of the values. So A, B, C are the letters for the given values. Now consider the square of the greatest number here, C. So C square is equal to 17 square is equal to 218. Call this is equation 1. Now take the sum of squares of the remaining 2 values, means A and B. So A square plus B square is equal to 8 square plus 15 square is equal to square of 8 is 64, square of 15 is 225 and their sum is 289. So call this is equation 2. Now observe the equation 1 and 2. Their right hand sides are equal, 289 in both the equations. So right hand sides are equal, therefore left hand sides are also equal. So C square is equal to A square plus B square from 1 and 2. So here the square of the greatest number is equal to the sum of squares of the remaining 2 values. So this is a Pythagorean triplet. So 15, 8, 17 is a Pythagorean triplet. So correct alternative is the A alternative, 15, 8, 17. प्रश्न चौथा. बाजूंच्या लांबी ए बी सी असलेल्या त्रिकोणामध्ये जर ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग असेल तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल? आणि 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. यातील अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता इथे दिलेली जी माहिती आहे ती ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग आहे असं सांगितलंय. म्हणजेच तो काटकोन त्रिकोण असला पाहिजे. म्हणजे सी पर्याय इथे उत्तर असणार आहे. कारण आपल्याला माहिती की त्रिकोणाच्या किमती जर ए बी सी आहेत आणि ते एका बाजूचा वर्ग हा जर उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर
पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार आपल्याला सांगता येईल की तो दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. म्हणजे इथे एका बाजूचा वर्ग सी वर्ग आणि उरलेल्या दोन बाजू ए आणि बी आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या वर्गा इतकी येते आहे. म्हणजेच दिलेला त्रिकोण हा काटकोन त्रिकोण असला पाहिजे पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. म्हणून इथे सी पर्याय हा अचूक पर्याय आहे. Question number 4. If A, B, C are sides of a triangle and A square plus B square is equal to C square, name the type of triangle. And here 4 alternatives are given. So we have to choose the correct alternative. Here A, B, C are the sides of the triangle and here square of the one side means C square is equal to the sum of squares of the remaining two sides is given. So they are equal. So here sum of squares of the two sides is equal to the square of the third side. So by the converse of the Pythagoras theorem, we know that the given triangle must be a right angle triangle. So here C is the correct answer, right angled triangle, because by the converse of the Pythagoras theorem, the square of the greatest side is equal to the sum of the squares of the remaining two sides is equal. So the given triangle is a right angled triangle by the converse of the Pythagoras theorem. So C is the correct answer. पाचवा प्रश्न. एका चौरसाचा कर्ण 10√2 सेंटीमीटर असल्यास त्याची परिमिती डॅश डॅश असेल. आता इथे चौरसाचा कर्ण दिलेला आहे. मग त्यावरून आपण प्रथम चौरसाची बाजू काढून घेऊया आणि मग चौरसाची परिमिती काढूया. मग यासाठी आपल्याला इथे गणित सोडवावं लागणार आहे. मग इथे सूत्र वापरलं. चौरसाचा कर्ण बरोबर √2 गुणिले चौरसाची बाजू असं सूत्र आहे. मी या सूत्रात किमती ठेवल्या. चौरसाचा कर्ण दिलेला आहे 10√2 बरोबर √2 गुणिले चौरसाची बाजू तसंच ठेवलं कारण आपल्याला ती किंमत काढायची आहे. मग √2 ला डावीकडे घेतलं, गुणाकारात होते, इथे आल्यावर ते छेदात येतील. 10√2 छेद √2 बरोबर चौरसाची बाजू. म्हणजेच इथे √2 ला हे √2 कॅन्सल झाले. म्हणजेच उत्तर आलं 10 बरोबर चौरसाची बाजू. म्हणजे चौरसाची बाजू मिळाली 10 सेंटीमीटर. मग आता चौरसाची परिमिती काढायची आहे. चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू. मग इथे आलेली बाजू 10 आहे ती इथे किंमत ठेवली. 4 गुणिले 10 बरोबर 40. म्हणजेच चौरसाची परिमिती मिळाली 40 सेंटीमीटर. मग दिलेले जे 4 पर्याय आहेत त्यातील अचूक पर्याय 40 जो आहे तो आपल्याला निवडायचा आहे. म्हणजेच इथे डी पर्यायामध्ये 40 उत्तर दिलेलं आहे, 40 सेंटीमीटर. म्हणजे इथे अचूक पर्याय डी 40 सेंटीमीटर हे याचं उत्तर आहे. नाउ क्वेश्चन नंबर 5. Find the perimeter of a square if its diagonal is 10√2 centimeter. Here the diagonal of square is given 10√2 and we have to find the perimeter. So to find the perimeter we will find the side of the square first. So formula is diagonal of a square is equal to √2 into side of a square. So put the value of diagonal here which is given 10√2. So 10√2 is equal to √2 into side of a square. So here take this √2 to the left hand side, it will be in the denominator. So √2 gets cancelled. So we get 10 is equal to side. So side of a square is 10 centimeter. So we can find now perimeter of a square. The formula for perimeter of a square is 4 into side. So put the value of side 10 here. So 4 into 10 is 40 centimeter. So the correct alternative is the 40 centimeter. This is the answer. Perimeter of square is 40 centimeter. So correct alternative is D, 40 centimeter. प्रश्न पहिल्यातील 6वं उदाहरण पाहूया. आपल्याला या गणितामध्ये काटकोन त्रिकोण दिलेला आहे आणि काटकोन त्रिकोणात कर्णावर एक शिरोलंब दिलेला आहे. मग बीडी हा कर्ण एसी वर शिरोलंब आहे. मग इथे आपल्याला शिरोलंब बीडी ची किंमत काढायची आहे. मग कर्णाचे दोन भाग जे या शिरोलंबामुळे झालेले आहेत ते दिलेले आहेत 4 आणि 9 सेंटीमीटर आणि इथे आपल्याला या शिरोलंबाची किंमत काढायची आहे.
आणि 4 पर्याय दिलेले आहेत. अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मग दिलेल्या माहितीवरून आपण आकृती इथे तयार केली. त्रिकोण एबीसी मध्ये बी जवळ काटकोन आहे. बीडी हा कर्णावर काढलेला शिरोलंब आहे आणि कर्णाचे जे 2 भाग आहेत ते 4 आणि 9 आहेत. आपल्याला किंमत काढायची आहे शिरोलंब बीडीची. मग शिरोलंब बीडी बरोबर प्रश्नचिन्ह. आता काटकोन त्रिकोणात कर्णावर जर लंब काढला असेल तर आपल्याला माहिती आहे की शिरोलंबाचा वर्ग बरोबर कर्णाच्या 2 भागांचा गुणाकार म्हणजेच हे भूमिती मध्याचं प्रमेय आहे. मग ते प्रमेय आपण इथे वापरतो. आकृतीतून आपण इथे सूत्र लिहूया. शिरोलंबाचा वर्ग म्हणजे बीडी वर्ग बरोबर कर्णाचे जे 2 भाग आहेत एडी आणि डीसी यांचा गुणाकार, याला आधार दिला भूमिती मध्याचे प्रमेय. मग याच्यात किमती ठेवल्या म्हणजेच बीडी वर्ग बरोबर 4 गुणिले 9, कारण एडीची किंमत 4 आहे आणि डीसीची 9 आहे. 4 गुणिले 9 अशी किंमत आपल्याला मिळाली. म्हणजेच इथे दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढूया पुढच्या पायरीला. बीडी वर्गाचं वर्गमूळ आलं बीडी, 4चं वर्गमूळ 2 आणि 9चं वर्गमूळ 3. म्हणजेच बीडी बरोबर 2 गुणिले 3 असं आलं दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढून. म्हणजेच बीडी बरोबर इथे गुणाकार झाला 6 सेंटीमीटर. म्हणजेच इथे अचूक पर्याय आहे सी 6 सेंटीमीटर. Question number 6 from question 1. Here in this example, altitude on the hypotenuse of a right angle triangle divides into 2 parts of length 4 cm and 6 cm. We have to find the length of the altitude. So here we will draw the figure first and the 4 alternatives are given and we have to choose the correct alternative. So from the given information, we will draw the figure first. Here, triangle ABC is a right angle triangle and altitude is drawn on the hypotenuse. So BD is the altitude drawn on the hypotenuse AC. So it divides the hypotenuse into 2 parts. So AD and DC are the 2 parts of the hypotenuse due to this altitude BD. So their lengths are 4 and 9 centimeter. It is given in the example. So we have to find the length of BD here. So altitude BD we have to find. So BD is equal to question mark. Now here in the right angle triangle, the perpendicular drawn on the hypotenuse is given. So we can use the theorem of geometric mean here. So what is the geometric mean property? Square of the altitude drawn on the hypotenuse is equal to the product of the 2 parts of the hypotenuse. So BD square is equal to AD into DC by the theorem of geometric mean. So put the value here. BD square is equal to AD is 4 and DC is 9. So 4 into 9. Now taking square root on both sides, square root of BD square is BD, square root of 4 is 2, square root of 9 is 3. So BD is equal to 2 into 3 by taking square root on both sides. So we get BD is equal to 2 into 3 is 6 centimeter. So C is the correct answer, 6 centimeter. संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील प्रश्न पहिला, त्यातील 7वा उपप्रश्न आपण सोडवतोय. 7वा उपप्रश्न असा दिलेला आहे की काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू दिलेल्या 24 सेंटीमीटर व 18 सेंटीमीटर, तर त्याच्या कर्णाची लांबी डॅश डॅश असेल आणि 4 पर्याय दिलेले आहेत. यातील अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मग इथे काटकोन करणाऱ्या बाजू दिलेल्या आहेत 24 आणि 18. इथे मी आकृती काढतोय आणि इथे गणित सोडवून दाखवतोय. एक काटकोन त्रिकोण घेतला, यामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू घेतल्या 24 आणि 18 आणि ते आपल्याला कर्णाची किंमत काढायची आहे. मग पायथागोरसचं प्रमेय आपल्याला माहिती आहे की कर्णाचा वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज. मग तेच इथे लिहितोय. पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज घ्यायची. मग काटकोन करणाऱ्या बाजू आहेत 24 आणि 18, त्यांच्या वर्गांची बेरीज घेतली 24 वर्ग अधिक 18 वर्ग. मग हे लिहिलं आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार, कारण दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे आणि काटकोन त्रिकोणात 2 बाजू दिल्या असतील तर तिसरी बाजू काढण्यासाठी आपण पायथागोरसचे प्रमेय वापरतो. मग याप्रमाणे इथे हे सोडूयात. कर्ण वर्ग बरोबर 24चा वर्ग 576, 18चा वर्ग 324, यांची बेरीज झाली 900. म्हणजे कर्ण वर्ग बरोबर 900. मग दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं. कर्ण बरोबर
30 सेंटीमीटर. म्हणून दिलेल्या पर्यायांमध्ये अचूक पर्याय बी आहे, कारण बी मध्ये 30 सेंटीमीटर हा पर्याय दिलेला आहे. म्हणून इथे कर्णाची किंमत होईल 30 सेंटीमीटर, म्हणजे बी 30 सेंटीमीटर हे अचूक उत्तर आहे. नाउ question number 1, sub question 7 from problem set 2. In this example, height and base of a right angle triangle are 24 centimeter and 18 centimeter. We have to find the length of its hypotenuse. So here height and base of the right angle triangle are given 24 and 18. So I will draw the figure of right angle triangle here. So this is the right angle triangle, and in this right angle triangle height and base is given. So height is 24 centimeter and base is 18 centimeter, and we have to find the hypotenuse here. So by the Pythagoras theorem we can draw the value of hypotenuse here, because in right angle triangle two sides are given and we have to find the third side. So whenever in a right angle triangle two sides are given and we have to find the third side, we will use the Pythagoras theorem. So hypotenuse square is equal to the sum of squares of the remaining two sides, means 24 square plus 18 square. So I am using here Pythagoras theorem. So hypotenuse square is equal to sum of squares of the remaining two sides is 24 square plus 18 square. So square of 24 is 576, square of 18 is 324, their sum is 900. So hypotenuse square is equal to 900. So taking square root on both sides, we get hypotenuse is equal to 30 centimeter. So square root of 900 is 30. So hypotenuse is equal to 30 centimeter. So here we have to find the length of the hypotenuse. So length of the hypotenuse is 30 centimeter. So B is the correct answer here. So B 30 centimeter is the correct alternative. प्रश्न 8. या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं आहे की त्रिकोण एबीसी मध्ये एबी ची किंमत दिलेली आहे 6√3, एसी दिलेला आहे 12 सेंटीमीटर आणि बीसी आहे 6 सेंटीमीटर. आपल्याला माप कोन ए ची किंमत काढायची आहे. म्हणजे कोन ए चं माप किती आहे असं आपल्याला विचारलंय आणि 4 पर्याय दिलेले आहेत. अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मग दिलेल्या माहितीवरून प्रथम आकृती तयार केली. त्रिकोण एबीसी मध्ये एबी दिलेला आहे 6√3, बीसी आहे 6 आणि एसी दिलेला आहे 12. म्हणजे याप्रमाणे आकृती काढली. इथे या किमती दिलेल्या आहेत. कोन ए ची किंमत आपल्याला काढायची आहे. मग आता त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिलेल्या आहेत. मग आता आपल्याला 30, 60, 90 त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास आपण यापूर्वी अभ्यासलेला आहे की दिलेल्या त्रिकोणामध्ये जर मोठ्या बाजूच्या बरोबर निम्मी किंमत जर एका बाजूची असेल तर त्या बाजू समोरचा कोन हा नेहमी 30 अंश असतो. मग इथे सर्वात मोठी किंमत आहे एसी ची 12 सेंटीमीटर आणि बीसी ची किंमत दिलेली आहे 6 सेंटीमीटर. म्हणजे इथे बीसी बरोबर एसी भागिले 2 केलं म्हणजेच 12/2 केलं तर 6 सेंटीमीटर मिळत आहे. आणि गणितात दिलेलंच आहे एसीच्या बरोबर निम्मा बीसी आहे, 12च्या निम्मा 6 सेंटीमीटर आहे. म्हणजेच इथे एसी जर कर्ण असेल तर बीसी ही 30 अंशासमोरची बाजू होईल. म्हणजेच हा 30, 60, 90च्या त्रिकोणाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार आपल्याला सांगता येईल की 30 अंश कोनासमोरची बाजू बरोबर कर्ण छेद 2 असं सूत्र आहे. मग इथे जर आपण एसी कर्ण घेतला मानला तर बीसी बरोबर एसी छेद 2 होत आहे. म्हणजेच बीसी ही 30 अंशासमोरची बाजू असणार आहे. म्हणजेच इथे कोन ए चं माप हे 30 अंश असणार आहे. म्हणजेच इथे कोन ए बरोबर 30 अंश आहे आपण सांगू शकतो 30, 60, 90 त्रिकोणाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. म्हणजेच इथे अचूक पर्याय असणार आहे ए 30 अंश. क्वेश्चन नंबर 8. In this example, in triangle ABC, AB is 6√3 centimeter, AC is 12 centimeter and BC is 6 centimeter, and we have to find the measure of angle A, and 4 alternatives are given. So we have to choose the correct alternative. So from the given information, we will draw the figure first. So in triangle ABC,
AC is 12, BC is 6 and AB is 6 root 3. So by the observation here, AC is 12 centimeter and BC is 6. So here BC is half of the AC. So I will write here BC is equal to half of AC, means AC upon 2 is equal to 12 upon 2 is equal to 6 centimeter. So by the converse of 30, 60 degree, 90 degree triangle theorem, the side opposite to 30 degree angle is equal to half of the hypotenuse, means hypotenuse upon 2. So here BC is equal to AC upon 2 already we have observed here. So BC means the side opposite to 30 degree angle. So angle A will be a 30 degree angle by the converse of 30, 60, 90 triangle theorem. So angle A is equal to 30 degree. So correct alternative is A alternative 30 degree.